नमस्कार. मी डॉक्टर अरविंद नेरकर. आज जनसंपर्क, तंत्र आणि मंत्र या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधणार आहे. तसं पाहिलं तर जनसंपर्क हा आपल्या जीवनाचा स्थायी भाग आहे आणि व्यक्तिगत जीवनापासून सामाजिक स्तरावर जनसंपर्काला महत्त्व प्राप्त झालं आहे. जनसंपर्क कला ही एक यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे की ऑफ मास्टर की ऑफ सक्सेस असं जनसंपर्काला म्हणता येईल. तसं पाहिलं तर जनसंपर्कामध्ये जनसंवाद साधनांच्या पद्धतशीर विकास आणि वापराला विशेष भर दिला जातो. म्हणून जनसंपर्क हे जनसंवादाचं प्रगत अंग असं सांगितलं जातं. एका व्यक्तीकडून अनेक व्यक्तींकडे संदेशवहनाची जी प्रक्रिया गतिमान करणं म्हणजे जनसंवाद होय. आजच्या काळामध्ये वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट ही जनसंवादाची साधनं आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली आहे. जनसंवाद साधनांशिवाय आपलं जीवन हे अर्थहीन ठरेल. जनसंवाद साधनाच्या प्रभावाने आपलं जीवनच व्यापलेलं आहे. रोजच्या जीवनात वृत्तपत्राचं महत्त्व सांगताना पु. शी. रेगे यांच्या काव्यपंक्तीची मला आठवण होते. वृत्तपत्राच्या अपरिहार्य पद्धतीबद्दल या कवीनं असं म्हटलं आहे, रोज सकाळी चहा पिताना हवा चवीला खरपूस पेपर. अर्थात या कवितेतून एक गोष्ट स्पष्ट होते, ते म्हणजे पेपर म्हणजेच वृत्तपत्र हे आपल्या जीवनामध्ये इतकं पेरलं गेलेलं आहे की सकाळ झाल्यानंतर आपल्याला चहाबरोबर वर्तमानपत्र म्हणजे दैनिक आपण वाचण्यासाठी उत्सुक असतो. याची दोन कारणं आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून परराष्ट्रापर्यंतच्या 24 तासात घडलेल्या घडामोडी या दैनिकामध्ये आपण वाचत असतो. अर्थात आता प्रसारमाध्यमं त्यांची व्याप्ती आणि उपयुक्तता वाढत गेली आहे. त्यामुळे वर्तमानपत्र त्याचबरोबर त्या ठिकाणी दूरदर्शन, चित्रपट आणि इतर माध्यमांचा जो त्या ठिकाणी असलेला प्रभाव आहे, त्यामुळे देखील ही जनसंवादाची साधनं ही प्रभावी झाल्याचं पाहायला मिळेल. एक काळ असा होता की वर्तमानपत्र हेच फक्त जनसंवादाचं त्या ठिकाणी माध्यम होतं. पण आता ही माध्यमं खूप प्रभावी झाली आहे. जसं आपण वर्तमानपत्र वाचतो, रेडिओ ऐकतो, दूरदर्शन पाहतो आणि त्याचबरोबर चित्रपटही पाहतो. प्रत्येक जनसंवादाचं साधन हे त्यांच्या अंगभूत वैशिष्ट्यामुळे अतिशय लोकप्रिय आणि उपयुक्त ठरत आहे. या ठिकाणी वर्तमानपत्रांना तर फोर्थ इस्टेट ऑफ द नेशन म्हणजे चौथी दौलत असं संबोधलं जातं. या जनसंवादाच्या साधनांचा तपशिलाने जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ही साधनं जर आपल्या जीवनातनं वगळली तर आपलं जीवन हे व्यर्थ होईल. पण अर्थातच ही जनसंवादाची साधनं अभ्यासत असताना जनसंवाद म्हणजे नेमकं काय हे लक्षात घेतलं पाहिजे. जनसंवादामध्ये मास हा शब्द म्हणजे जनशी जोडलेला आहे आणि संवाद म्हणजे कम्युनिकेशन. मास शब्द म्हटल्यानंतर MASS मास कॉन्टॅक्ट म्हणजे समूह संपर्क, मास मुवमेंट सामूहिक चळवळ, मास लेवल म्हणजे सामूहिक पातळीवर. या सगळ्या गोष्टी मास या शब्दातून अभिप्रेत आहे. आणि कम्युनिकेशन म्हणजे संवाद. या ठिकाणी कम्युनिकेशन हा शब्द मूळ कुठून आला तर कम्युनिस असा लॅटिन शब्द आहे. त्या शब्दातून त्या ठिकाणी हा संवाद शब्द किंवा ज्याला कम्युनिकेशन हा शब्द अस्तित्वात आलेला आहे. एस्टॅब्लिशिंग कॉमननेस, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे संवाद. या ठिकाणी मास हा सर्वांना परिचित असलेला शब्द रोजच्या जीवनात चर्चेचा मानता येईल. स्वातंत्र्य चळवळीमध्ये ब्रिटिश सरकारचे गुलामगिरीचं जोखड दूर व्हावं यामुळे त्यासाठी महात्मा गांधींनी मास कॉन्टॅक्ट म्हणजे समूह संपर्क प्रस्थापित करून मास मुवमेंट ही चळवळ ही लोकांपर्यंत पोचवली होती. अर्थातच कालपरत्वे, स्थलपरत्वे, परिस्थिती परत्वे आणि व्यक्तिसापेक्ष असे मास या शब्दाला अर्थ आहे. अर्थात मास लेवल म्हटलं म्हणजे व्यापक अर्थाने त्या ठिकाणी त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे वेगळ्या शब्दात उदाहरण द्यायचं तर कम्युनिकेशन व्यक्तिमध्ये जे असतं ते परस्पर संवाद आणि परस्पर संवादाला तर पर्याय नाही. म्हणजे संवाद करणारी व्यक्ती आणि संवाद ग्रहण करणारी व्यक्ती
हे म्हणजे व्यक्ती व्यक्तीतला संवाद. आणि याला अप्रत्यक्ष संवादाची जोड ही जनसंवाद साधनांनी दिली आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर वर्तमानपत्र, त्या ठिकाणी वाचक हा मास लेवलला आहे. हे लाखो वाचक वर्तमानपत्र वाचत असतात. रेडिओ, लाखो श्रोते एका वेळेला त्या माध्यमाचा उपयोग करून घेत असतात. आणि चित्रपटामध्ये देखील दृकश्राव्य माध्यम, जे दृश्य आपण बघतो तेच आपण त्या ठिकाणी ऐकत असतो. त्या ठिकाणी असलेला चित्रपटाचा हा असलेला वेगळा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन आणि चित्रपट ही 4 जनसंवादाची माध्यम आहे. पण असं झालं का, वर्तमानपत्र आहे आणि रेडिओ सुरू झाला म्हणजे वर्तमानपत्र बंद पडलं, किंवा त्या ठिकाणी रेडिओ सुरू झाला म्हणून त्या ठिकाणी दूरदर्शन आलं नाही. दूरदर्शन त्या ठिकाणी असणार, दूरदर्शनच्या नाव त्याचं दूरदर्शन, पण आपण त्याचं जवळ दर्शन घेत दिवसभर बघत असतो. चित्रपटात आता चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघणाऱ्यांची जरी संख्या रोडावली असली तरी थिएटर हे हाऊसफुल असतात. काही चित्रपटगृहामध्ये जाऊन आपण बघतो. अशा पद्धतीने या ठिकाणी जनसंवादाच्या माध्यमांचा आपल्या जीवनामध्ये प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं. आता संवादाला जशी साधनाची गरज असते तसं ज्या साधनाच्या साहाय्याने संवाद करतो त्याला जनसंवादाची साधनं म्हणतात. अशी ही सोपी व्याख्या यामध्ये सांगता येईल. आता साधनं म्हटल्यानंतर संवादाच्या साधनामध्ये आपण जर पाहिलं तर प्रवासाचं साधन म्हटल्यानंतर एस.टी. बस, रेल्वे, विमान हे जसं त्या ठिकाणी साधन प्रवासाचं म्हणून म्हटलं जातं, तसंच मानवी आयुष्याच्या प्रगतीबरोबरच या ठिकाणी ही साधनं प्रगत होत गेली आणि त्याची व्याप्ती आणि व्यापकता आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहिलं. साधनांमध्ये जसं म्हटलं नुसतंच फक्त संवादाचं साधन आहे अशातला भाग नाही, तर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील जे वेगवेगळे शोध लागले त्यांचा साधनांवर मोठा प्रभाव पडलेला आहे. तोच प्रभाव या जनसंवादाच्या साधनामध्ये आपल्याला प्रभावीपणाने बघायला मिळतो. तसं पाहिलं तर आपल्या एकंदर ज्या गरजा आहेत त्यामध्ये नेहमी असं सांगितलं जातं की माणूस जसा प्रगत होत गेला तशी ही साधनं प्रगत होत गेली, त्याचं जीवन समृद्ध करत गेली. आणि जसं संवादाचं साधन प्रभावी झालं तसं जनसंवादाची साधनंसुद्धा प्रभावी झाल्याचं पाहायला मिळतं. अर्थात या जनसंवादाच्या साधनाची गरज कशी होती तर ती काळानुसार, परिस्थितीनुसार आणि त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. आता ह्या संवादाच्या बद्दल शास्त्रशुद्धपणाने जर अभ्यास आपण पाहायचं म्हटलं तर C.R. राईट या तत्त्वज्ञाने कम्युनिकेशन इज द फंडामेंटल अँड व्हायटल पार्ट, इट ब्रिंग्स फ्रॉम द व्हेरी नेचर असं संवादाच्या बद्दल किंवा कम्युनिकेशन या कल्पनेबद्दल केलेली विस्तृत व्याख्या. म्हणजे संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे, जिव्हाळ्याचा घटक आहे आणि निसर्गाला अनुषंगानेच ते प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं आपल्या आयुष्यामध्ये आपण पदोपदी हे संवादाचं सामर्थ्य अनुभवत असतो आणि संवाद हा प्रभावी होत असतो, त्याचप्रमाणे आपलं जीवन देखील त्यातनं सुखकर आणि समृद्ध होत असल्याचं आपल्याला पाहिजे. या संवादातून काय साध्य होतं तर आपलं जीवन हे आनंददायी, सुखकारक होण्याला फायदेशीर होतं. उदाहरणार्थ आपण प्रवासात असलो तर समोरच्या सहप्रवाशाशी संवाद जो करत असतो त्यातून त्या ठिकाणी आपल्याला नुसती माहिती मिळते का? नाही, त्या ठिकाणी आनंद पण मिळतो. आपण एक उदाहरणादाखल बघूया. प्रवास करत असताना एस.टीमध्ये बसलेला सहप्रवासी आपल्या ओळखीचा असतो का? नसतो, पण आपण त्याच्याशी ओळख करण्याचा प्रयत्न करतो. काय, कुठे निघाला, नमस्कार करून त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. म्हणतो नाही मी साताऱ्याला निघालो. अरे वा, तुम्ही साताऱ्याचे का? लगेच तो म्हणतो नाही मी साताऱ्याला माझं शेती आहे, मी पुण्यामध्ये राहतो. अरे वा, मी पुण्यात असतो. म्हणजे इथून एखाद्याची संवादाची सुरुवात झाली की त्या ठिकाणी प्रवास संपेपर्यंत त्या ठिकाणी तो संवाद चालू असतो. मग आता संवादाचे वेगवेगळे क्षेत्र आपण जर पाहिले, कर्मचारी अधिकारी संवाद असेल, शिक्षक आणि विद्यार्थी असेल,
त्यानंतर शेजारी शेजाऱ्यांचा असेल, पती पत्नीचा संवाद असेल, प्रियसी प्रियकराचा, कितीतरी याच्यामध्ये आपल्याला वेगळेपणे बघायला मिळतं. मग हे बघत असताना मी सुरुवातीला म्हटलं तसं हेतूशिवाय संवाद असत नाही. म्हणजे काहीतरी हेतू घेऊन संवाद सुरू होतो आणि निर्हेतुक असतो त्याला संभाषण असं म्हणतो. आता या हेतूबद्दल जर सांगायचं म्हटलं तर आपली भारतीय संस्कृती ही श्रेष्ठतम असलेली संस्कृती. त्यात वेद पुराण संस्कृतीमध्ये आहे. त्याचमुळे ओव्या अभंग आहे, श्लोक आहेत, वेगवेगळं समृद्ध वाङ्मय हे आपलं संवादाचं फार मोठं असलेलं प्रतीक सांगता येईल. सुखदुःख सांगण्यासाठी आपण संवाद करत असतो. जे जे आपणास ठावे ते ते दुसऱ्यास सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं समर्थांनी म्हटलंय. ते जे जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्याला सांगणं हे संवादाचं फार मोठं मर्म आहे. आणि शहाणे करून सोडावे सकळ जन म्हणजे पाण्यात सोडून नाही द्यायचं, शहाणे करून सोडावे म्हणजे त्यांना ज्ञान द्यावं आणि शहाणपण द्यावं. नंतर दुसरा अतिशय महत्त्वाचा जर हेतू असेल तो गैरसमज दूर करणं. क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ, असं समर्थ रामदासांनी एका ठिकाणी म्हटलं. तर गैरसमज हा दूर करण्याच्या दृष्टीने संवादाचं फार मोठा या ठिकाणी उपयोग आपल्याला पाहायला मिळतो. नंतर इच्छापूर्तीची अपेक्षा, उदाहरणार्थ पसायदान, दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछील तो ते लावो प्राणीजात. अर्थात संत ज्ञानेश्वरांची ही उक्ती आहे की दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाव. त्याबद्दल न बोलता पुढचं जे वाक्य आहे, जी ओवी आहे, जो जे वांछील तो ते लावो प्राणीजात. म्हणजे सरळ त्याचा शब्दशः अर्थ काय आहे की ज्याला जे जे काही पाहिजे ते ते मिळव, असं संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत नाही आहे. तर ज्याची जी योग्य इच्छा आहे ती योग्य मार्गाने फलद्रूप व्हावी, हा कदाचित त्यातला गर्भित अर्थ असतो. नंतर संवादाचा अतिशय महत्त्वाचा हेतू म्हणजे मनोरंजनाची भावना. आता कथाकथन, अनुभव कथन, नंतर नाट्य, चित्रपट, विनोद, अभिनय, संगीत, कला या सगळ्यातून मनोरंजन होतं. साने गुरुजींनी एका ठिकाणी असं म्हटलंय, करी रंजन जो मुलांचे, नाते जडेल प्रभूशी तयाचे. तर या सगळ्या हेतूतनं संवादाची जी प्रेरणा ते आपल्याला लक्षात घेण्यासारखं आणि आपलं जीवनच त्यातनं एक खऱ्या अर्थाने यशापर्यंत वाटचाल करतं. आता तपशिलाने याचं संवादाचं सांगायचा हेतू असा की जवळजवळ 2 लक्ष वर्षापूर्वी गुहेत राहणारा माणूस संवाद करत असे. त्या काळाच्या अनुरूप खानाखुणा, चित्र काढणे, शब्दलिपी नंतर आली, चित्रलिपी त्यावेळेला, आणि अशा पद्धतीने जी वाटचाल मानवी जीवनाची होते त्यातून संवाद हा फायदेशीर आणि सुखकर होत गेला. याबद्दल विस्ताराने सांगत असताना मी एवढंच म्हणेन की श्रुती स्मृती पुराणोक्त अशा पद्धतीने संवाद हा विकसित होत गेला. संवादाची प्रक्रिया शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगायचं तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कम्युनिकेशन प्रोसेस किंवा संवादाची प्रक्रिया ही कशी घडून येते, तर त्यामध्ये कम्युनिकेटर म्हणजे संवाद करता, दुसरं म्हणजे संदेश मेसेज, कम्युनिकेशन रिसिव्हर संवाद प्राप्त करता, या 3 गोष्टी अपेक्षित आहे. म्हणजे संवाद व्हायचा असेल तर कम्युनिकेटर म्हणजे संवाद करता पाहिजे, काहीतरी संदेश देणं अपेक्षित आहे, संवाद प्राप्त करता पाहिजे, आणि फीडबॅक म्हणजे प्रतिसाद. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा कीर्तनकार त्या ठिकाणी कीर्तन करतोय, समोर श्रोते बसले, तो अधूनमधून कीर्तनकार त्यांना म्हणतो म्हणा विठ्ठल 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 आणि डोलायला लावतो. तो श्रोत्यांचा प्रतिसाद बघून अरे जोराने म्हणा म्हणून परत परत विठ्ठल विठ्ठल करायला लागतो. तसंच वर्गामध्ये प्राध्यापक जेव्हा शिकवतात त्यावेळेला त्या ठिकाणी अधूनमधून मुलांना विचारतात काय हा विषय समजला का, काय समजलं, म्हणजे मुलं कोणी ऐकता ऐकता झोपलेत की काय हे पण त्याला लक्षात येतं. म्हणजे या ठिकाणी नुसता संवाद करता अपेक्षित आहे का, नाही, संवाद प्राप्त करते म्हणजे कम्युनिकेशन रिसिव्हर. आणि संदेश काहीतरी, जसं उदाहरणार्थ मी या ठिकाणी जनसंपर्काच्या विषयात बोलतोय आणि विद्यार्थी मंडळी ऐकतायत आणि ऐकल्यावर मला शेवटी विचारतायत की आम्हाला हे कळलं नाही किंवा हे छान कळलं, त्याला फीडबॅक किंवा प्रतिसाद असं म्हणतो.
आता प्रत्येक जनसंवादाच्या माध्यमात सुद्धा फीडबॅक वेगवेगळा आपल्याला मिळत असतो. उदाहरणार्थ वर्तमानपत्रामध्ये वाचकांची पत्र असतात. नंतर रेडिओवर सुद्धा पत्र लिहून लोक अभिप्राय कळवतात. चित्रपटाबद्दल तेच सांगता येईल. त्यानंतर दूरदर्शनबद्दल सुद्धा त्या ठिकाणी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया नोंदल्या घेतल्या. अर्थात हे संवादाचे स्वरूप जे आहे हे जसजसं काळाच्या ओघात बदलत जातं त्यानुसार संवाद प्राप्त करते, संवाद करते यांच्यातली जवळीक ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. अर्थात नुसता व्यक्तिचा मौखिक संवाद असतो का? नाही, तर त्या ठिकाणी लेखन कलेचाही वापर केला जातो. अर्थात वर्षानुवर्ष वेदपुराण संस्कृती म्हणून 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे आपली भारतीय संस्कृती याचं प्रतीक आहे. संतांची चरित्र, ओव्या, अभंग. आता वारकरी संप्रदायाचा मी अभ्यास करत असताना त्या ठिकाणी सकल संत गाथेतले 20,000 अभंग अभ्यासले होते आणि त्यातले 350 अभंग हे वारीच्या संबंधात असल्याचे अनुभव आले. अर्थात हा लेखन कलेचा जो वापर आहे हा काळाच्या ओघात विकसित होत गेला. म्हणजे सुरुवातीला झाडाच्या साली आणि पानं यांचा उपयोग करून त्या ठिकाणी लेखन केलं जायचं आणि त्यानंतर शब्दलिपी आली, चित्रलिपी आली, नंतर मुद्रित कला ही विकसित झाली आणि त्या दृष्टिकोनातून ही जनसंवादाची साधनं ही प्रगल्भ होत गेली असल्याचं पाहिलं. अर्थात विस्ताराने मी एवढंच म्हणेन की जनसंवादाची जी साधनं आहे मग ती वर्तमानपत्र असो, आकाशवाणी असो, दूरदर्शन असो, काळाच्या ओघात त्याला आवश्यक असलेले तांत्रिक यांत्रिक बदल हे घडत आले आणि त्या पद्धतीने त्याच्यातले बदल आपण आज आपल्याला अनुभवतो. म्हणजे काळाच्या ओघामध्ये ही यंत्र, तंत्र, मंत्र ही जशी विकसित झाली तशी ती साधनांची उपयुक्तता आणि समृद्धता वाढीला कारणीभूत ठरली. असं म्हणेन की मास लेवलला म्हणजे व्यापक अर्थाने जेव्हा कम्युनिकेशन संवाद व्हायचा असेल तर व्यक्तितील संवादाला मर्यादा येतात. त्या ठिकाणी जनसंवादाची साधनं कार्य करत असतात. मग ती वृत्तपत्रातले वाचक असो, आकाशवाणीचे आणि दूरदर्शनचे श्रोते आणि चित्रपटाचे प्रेक्षक, हे या जनसंवाद साधनांचं एक वैशिष्ट्य आहे. एक साधन असताना दुसरं निर्माण झाल्यामुळे पहिलं बंद झालं नाही आणि दुसरं निर्माण झाल्याने त्या ठिकाणी तिसरं त्या बंद पडलेलं नाही. परस्पर ही स्पर्धक नसून परस्पर पूरक अशा स्वरूपाची ही साधन आहे. म्हणून आपापल्या क्षेत्रात ते आणि मर्यादेमध्ये ते काम करत असतात. जनसंवादाच्या साधनांच्या द्वारे जनसंपर्क अर्थात लोकसंपर्क ही कल्पना अंमलात आणली जाते. त्याचा आपण विस्ताराने या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, त्याचं विवेचन कर. नमस्कार.